प्रयत्न किती जास्त केले यापेक्षा कधी-कधी प्रयत्न कसे केले हे सुद्धा महत्त्वाचं ठरत असतं. गुड मॉर्निंग वॉरियर्स आणि सर्व भावी अधिकारी. वॉरियर ऑफिसर या आपल्या एज्युकेशनल चॅनलवर मी सुप्रिया आपणा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करते. आज आपण MPSCसाठी आवश्यक पुस्तके कोणती, आपण कोणते बुक्स रेफर करायला पाहिजेत याची एक बुक लिस्ट पाहणार आहोत, जी की पर्वणी पाटील मॅडमनी दिलेली आहे. म्हणजे त्यांनी जे बुक्स रेफर केलेले होते त्या बुक्सची लिस्ट आपण पाहणार आहोत. पर्वणी पाटील मॅडमबद्दल सगळ्यांना माहितीच आहे, तरी अगदी थोडक्यात सांगते की 2019 मध्ये राज्यसेवेची जी परीक्षा झाली तर त्याच्यामध्ये मुलींमध्ये प्रथम येणाऱ्या, राज्यातून मुलींमधून प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या पर्वणी पाटील मॅडम या सध्या डेप्युटी कलेक्टर यापदी त्यांची निवड झालेली आहे. तर त्यांनी जे बुक्स रेफर केलेले आहेत त्यांची बुक लिस्ट त्यांनी शेअर केलेली आहे. तर ती बुक लिस्ट आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा कोणताही टॉपरची गोष्ट सांगतो ती म्हणजे तुम्ही कमीत कमी पुस्तके वाचा आणि ती जास्त वेळा वाचा. मात्र बऱ्याचदा हे कितीही वेळा सांगितलं तरी सुद्धा विद्यार्थ्यांचा हाच गोंधळ असतो की बुक्स मी कोणत्या प्रकारचे वाचायला पाहिजेत. आणि कुणीही सांगितलं म्हणजे MPSC करणारा कोणताही कॅन्डिडेट भेटला आणि त्यांनी सांगितलं की या सब्जेक्टसाठी हे बुक तुमच्यासाठी प्रॉपर आहे किंवा चांगलं आहे, तर तो कॅन्डिडेट लगेच नवीन बुक विकत घेत असतो. तर पर्वणी पाटील मॅडमनी जी बुक लिस्ट दिलेली आहे ती आपण पाहणार आहोत. राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी त्यांनी जे बुक्स रेफर केले त्या बुकची लिस्ट ऑलरेडी आपण अपलोड केलेली आहे वॉरियर ऑफिसरला. जर तुम्ही ती अजून पाहिली नसेल तर ती पाहून घ्या. आज आपण राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी कोणते बुक्स तुम्ही रेफर करायचे याच्याबद्दल माहिती घेणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा GS1चा जर विचार केला तर GS1 मध्ये इतिहास आणि भूगोल असे 2 सब्जेक्ट येतात. तर इतिहाससाठी जी बुक लिस्ट आहे ती तुम्हाला बऱ्यापैकी प्रीसाठी पण उपयोगी ठरू शकते. इतिहाससाठी सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी पहिल्यांदा सांगितलेलं आहे की 11वीचं स्टेट बोर्डचं जे बुक आहे ते तुम्हाला व्यवस्थितपणे वाचायचं आहे. 11वी स्टेट बोर्डबद्दल मी यापूर्वीही बोललेले आहे तुम्हाला की महाराष्ट्राचा इतिहास जेव्हा तुम्हाला अभ्यासायचा असतो त्यावेळेला तुम्हाला 11वीचं जे स्टेट बोर्डचं पुस्तक आहे जुनं, आता नवीन जे आहे त्याच्यामध्ये प्राचीन भारताचा इतिहास आहे, तर जुनं बुक जे आहे ते तुम्हाला व्यवस्थितपणे रेफर करायचं आहे. त्यानंतर कठारे सरांचं जे बुक आहे व त्याच्यातून पण तुमचा इतिहास बऱ्यापैकी कव्हर होतो. त्यानंतर ज्ञानदीप प्रकाशनचं समाज सुधारकांसाठी सेपरेट एक बुक आहे ते तुम्हाला वापरायचं आहे. त्याचं कारण म्हणजे समाज सुधारकांवरती सुद्धा मॅक्झिमम क्वेश्चन्स आपण पाहतो एक्झाममध्ये. सो ते एक बुक आहे. जो तात्यांचा ठोकळा आहे एकनाथ पाटील, तर तो रिव्हिजनसाठी तुम्हाला उपयोगी ठरू शकतो. त्यानंतर ग्रोवर समाधान महाजन सर यांची काही पुस्तकं आणि इंडिया सिन्स इंडिपेंडन्स हे जे 12वीचं NCERTचं बुक आहे पॉलिटीचं, तर ते आफ्टर इंडिपेंडन्स म्हणजे स्वातंत्र्यानंतरची जी काही चळवळ आहे, तर स्वातंत्र्योत्तर भारत असं आपण म्हणू शकतो, तर हा एक घटक येतो मेन्सला. तर त्याच्या अभ्यासासाठी तुम्हाला 12वीची जी NCERTची बुक आहे ते तुम्हाला रेफर करायचं आहे. त्याचबरोबर ABP माझावरती एक सिरीज होती प्रधानमंत्री म्हणून, तर ती सिरीज सुद्धा तुम्हाला पाहिजे आहे. त्याच्यामधून तुम्हाला अगदी स्वातंत्र्यापासून भारताचा प्रवास कसा झालेला आहे, कोणत्या पंतप्रधानाच्या कालावधीमध्ये कशा प्रकारे आपल्या देशाचं शासन चालवलं गेलं, या सगळ्या गोष्टींची कल्पना तुम्हाला या सिरीजमधून येते. आणि दुसरा एक फायदा हाही होतो की ज्या वेळेला तुम्ही एखादी गोष्ट पिक्चरच्या माध्यमातून पाहता किंवा एखाद्या स्टोरीच्या स्वरूपामध्ये पाहता तर ती तुमच्या जास्त लक्षात राहते. त्यानंतर भूगोल या विषयासाठी 6वी ते 12वी पर्यंतचे महाराष्ट्र स्टेट बोर्डचे बुक्स जे आहेत ते तुम्हाला वाचायचे आहेत. त्याचबरोबर जर NCERTचा विचार केला तर 8वी ते 11वी NCERT आणि त्यामध्ये पण 11वीचे जे NCERTचे बुक्स आहेत 2, तर ते दोन्ही तुम्हाला व्यवस्थित वाचायचे आहेत आणि त्याची रिव्हिजन सुद्धा करायची आहे. महाराष्ट्राच्या भूगोलासाठी प्रीसाठी सुद्धा आपण सौदी सरांचंच बुक वापरतो, मेन्ससाठी सुद्धा तेच वापरायचं आहे. आणि पर्यावरण या घटकासाठी शंकर IAS सरांचं जे बुक आहे तर ते बुक तुम्हाला वाचायचं आहे. त्यानंतर कृषी हा एक घटक येतो, त्याच्यासाठी रेड्डी अँड रेड्डी आणि अरुण काटैन ही 2 पुस्तकं आहेत ती तुम्हाला वाचायची आहेत. त्याचबरोबर रिमोट सेन्सिंगसाठी प्रॅक्टिकल वर्क जे आहे जॉग्राफीचं 11वी NCERTमध्ये, तर ते तुम्हाला पाहायचं आहे. त्याच्यातून तुम्हाला बऱ्यापैकी आयडिया येईल आणि तुमचा सिलेबस सुद्धा कव्हर होईल. GS2 साठी जर आपण पाहिलं तर GS2 मध्ये पॉलिटी आणि त्याचबरोबर काही ऍक्ट आहेत. तर त्याची जी बुक लिस्ट आहे रंजन कोळंबे सरांचं बुक, ते आपण प्रीसाठी सुद्धा रेफर करतो. म्हणजे तुम्ही प्रीचा अभ्यास करताना जर तो डीपमध्ये गेला तर तो तुम्हाला मेन्ससाठी उपयोगी ठरू शकतो. त्याचबरोबर M लक्ष्मीकांत हे तुम्हाला मराठी आणि इंग्लिश दोन्ही एडिशन तुम्हाला मिळतील. तर जी लँग्वेज तुमच्यासाठी कम्फर्टेबल असेल त्या लँग्वेजमध्ये तुम्ही रेफर करू शकता.
त्यानंतर गव्हर्नन्स इन इंडिया हे एक पुस्तक आहे एम लक्ष्मीकांत यांचंच. तर त्या बुकमधले चॅप्टर 3 ते चॅप्टर 8 हे जे चॅप्टर आहेत म्हणजे 3 पासून 8 पर्यंतचे जे धडे आहेत किंवा चॅप्टर आहेत तर ते तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहेत. त्यानंतर पंचायत राजसाठी किशोर लवटे सरांचं बुक, आणि मी स्वतः इथे सजेस्ट करेन की प्रिव्हियस इयरचे जे क्वेश्चन्स आहेत तर त्याच्यातून सुद्धा तुमचा पंचायत राज खूप जास्त कव्हर होतो. त्यानंतर युनिट 2 जे बुक आहे ते तुम्हाला वापरायचं आहे. ॲक्टसाठी शॉर्ट नोट्स काढून त्या सतत तुम्हाला रिवाईज करायच्या आहेत. ॲक्टसाठी गुरुकुल प्रबोधिनीचं ज्ञानेश्वर पाटील सरांचं बुकसुद्धा बेस्ट आहे. इवन तुम्ही PSI मेन्ससाठी जरी तयारी करत असाल तर तिथे सुद्धा हेच बुक तुम्हाला उपयोगी ठरू शकतं. आणि त्याचबरोबर बेअर ॲक्ट जे आहे ते तुम्हाला पाहायचे आहेत, म्हणजे तुम्हाला ॲक्टच्या PDF सुद्धा मिळतील, तर त्या PDF तुम्ही रीड करू शकता, त्याच्यातून सुद्धा ॲक्ट तुमचे कव्हर होऊ शकतात. त्यानंतर एक महत्त्वाचा विषय येतो तो म्हणजे GS3 HR अँड HRD म्हणजे मानव संसाधन विकास आणि मानवी हक्क. तर याच्यामध्ये कोळंबे सरांचं एक बुक आहे. त्याचबरोबर देसले सरांचं पार्ट 2 इकॉनॉमिक अँड सोशल डेव्हलपमेंट हे जे बुक आहे ते तुम्हाला युजफुल ठरू शकतं. त्यानंतर IP सर्स सक्सेस अकॅडमी यांचं जे HR अँड HRDचं बुक आहे त्यांनी पूर्ण सिलेबस म्हणजे बऱ्याच प्रकाशनामध्ये आपण HR आणि HRDसाठी सेपरेट बुक्स पाहतो, पण IP सर्सचं जे बुक आहे तर त्यांनी HR आणि HRDसाठी एकच बुक आहे आणि छान पद्धतीने दिलं, तर ते तुम्ही रेफर करू शकता. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पृथ्वी परिक्रमामधून जे रेलेव्हंट टॉपिक्स असतात म्हणजे जे वेगवेगळे घटक आहेत GS3 मध्ये, तर मोस्टली त्याच्यावरचे क्वेश्चन जे आहेत ते करंट अफेअर्सशी रिलेटेड येतात. कारण सरकारचे कोणकोणती धोरणं आहेत, कोणत्या योजना आहेत, विविध कार्यक्रम आहेत, तर याच्यावरती प्रश्न विचारलेले असतात, तर ते तुम्ही पृथ्वी परिक्रमामधून करू शकता. त्यानंतर GS4चा जर आपण विचार केला तर इकॉनॉमिक्स आणि सायन्स अँड टेक्नॉलॉजी GS4 मध्ये आहे. तर इकॉनॉमिक्ससाठी कोळंबे सरांचं बुक आहे. त्याचबरोबर देसले सरांचं बुक आहे. देसले सरांचं बुक 2 पार्टमध्ये आहे. सो पार्ट 1 आणि पार्ट 2 तुम्ही पाहू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बजेट आणि इकॉनॉमिक सर्वे जे असतात तर ते तुम्हाला व्यवस्थित करायचे आहेत. त्यासाठी तुम्ही पृथ्वी परिक्रमासुद्धा यूज करू शकता, ज्याच्यामध्ये तुम्हाला बजेटचं आणि इकॉनॉमिक सर्वेचं डिटेल असं एक्सप्लेनेशन दिलेलं असतं. त्यानंतर जर सायन्स अँड टेकसाठी पाहिलं तर कोळंबे सरांचं विज्ञान तंत्रज्ञान जे बुक आहे त्याच्यातून तंत्रज्ञान हा भाग तुम्हाला करायचा आहे. आपत्ती व्यवस्थापनसाठी के सागर जोगळे सर हे बुक आहे. त्यानंतर जे वेगवेगळे टॉपिक असतात छोटे छोटे जसं की इथे इस्रो, न्यूक्लिअर पॉलिटी वगैरे दिलेले आहेत, तर त्याच्यासाठी तुम्हाला इंटरनेटवरूनच माहिती सर्च करायची असते. मात्र ती सर्च करताना सुद्धा तुम्हाला काळजी घ्यायची आहे की कोणते पॉईंट तुमच्या अभ्यासाशी रिलेटेड आहेत तेच तुम्हाला तिथून पिक करायचे आहेत. बायोटेक्नॉलॉजीसाठी भस्के सरांचं बुक आहे. आणि 11वी आणि 12वीचे जे NCERTचे बुक आहेत तर त्याच्यामधले जे बायोटेक्नॉलॉजीशी रिलेटेड असणारे टॉपिक आहेत तेच टॉपिक तुम्हाला फक्त करायचे आहेत. म्हणजे बऱ्याचदा आपल्याला कोणते बुक वाचू हे समजतं, पण त्या बुक्समध्ये पण जो इम्पॉर्टंट पार्ट आहे तर तो तुम्हाला समजला पाहिजे. त्यानंतर जे पेपर येतात आपले मराठी आणि इंग्लिश, पहिले 2 पेपर राज्यसेवेचे आपण म्हणू शकतो, जे की ऑब्जेक्टिव्ह टाईप आहे. तर ऑब्जेक्टिव्ह टाईप आणि डिस्क्रिप्टिव्ह पण आहे, पण इथे मॅडमने ऑब्जेक्टिव्ह टाईपसाठी सांगितलेलं आहे. मराठीसाठी मोरा वाळिंबे आहे, त्याचबरोबर बाळासाहेब शिंदे आहे आणि के सागर यांचं मराठी शब्दसंग्रहाचं बुक, कारण व्होकॅब्लरीवरती खूप सगळे क्वेश्चन्स असतात. जर आपण इंग्लिशसाठी पाहिलं तर बाळासाहेब शिंदेंचंच इंग्लिशसाठी सुद्धा बुक आहे, ते सुद्धा तुम्ही रेफर करू शकता. त्याचबरोबर इडियम्स, व्होकॅब्लरी याच्यासाठी पाल अँड सुरी आणि रेन अँड मार्टिन हे तुम्ही वापरू शकता. आणि लोकसेवा प्रकाशनाचं मराठी इंग्लिशचा जो प्रश्नसंच आहे तर तो तुम्हाला वापरायचा आहे. तर मॅमनी खाली काही टिप्स दिल्यात की अभ्यास करताना तुम्हाला सिलेबस आणि क्वेश्चन पेपर जे लास्ट इयरचे आयोगाचे आहेत ते रोज तुम्हाला सोबत ठेवायचे आहेत. क्वेश्चन पेपरच्या ॲनालिसिसचं बुक तुम्हाला परत परत पाहायचं आहे आणि त्याच्यातले काही क्वेश्चन्स हे तुम्हाला डेली सॉल्व्ह करायचे आहेत, म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. त्यावरून आयोग कशा पद्धतीने प्रश्न विचारतं हे तुम्हाला समजेल आणि आयोगाचा प्रश्न विचारण्याचा कल पाहूनच तुम्हाला रीडिंग अप्रोच ठेवायचा आहे. आणि कमीत कमी बुक्स रेफर करा हे पर्वणी पाटील मॅडमनी सुद्धा सांगितलेलं आहे. इवन प्रसाद चौगुले सरांची सुद्धा एक छोटीशी मुलाखत जी आहे ती आपण वॉरियर ऑफिसरवरती अपलोड केलेली आहे. जर तुम्ही पाहिली नसेल तर ती पण पाहून घ्या, कारण त्यांनी सुद्धा हेच सांगितले की तुम्ही कमीत कमी बुक्स वापरून तुमचा मॅक्झिमम टाईम जो आहे तो तुम्ही अभ्यासासाठी कशा पद्धतीने इन्व्हेस्ट करू शकता. सो मॅडमनी पण तुम्हाला गुड लक दिलेला आहे तुमच्या एक्झामसाठी. तर ही होती पर्वणी पाटील मॅडमची बुक लिस्ट, आणि जर तुम्हाला ही बुक लिस्ट हेल्पफुल वाटली तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा. आणि आत्तापर्यंत तुम्ही वॉरियर ऑफिसर या आपल्या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. स्टे सेफ.
थँक यू वॉरियर्स.